जेव्हा सगळं संपलंय असं वाटतं तेव्हाच खरी सुरुवात होते. गरिबी तुमचं भविष्य ठरवत नाही, तुमचा निर्णय ठरवतो. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातलं एक छोटंसं गाव कवळाणी. त्या गावात जन्मलेला एक साधा मुलगा योगेश तुकाराम हिरे. शेतकरी कुटुंब, पण शेती कमी, वडील मजूर आणि घर चालवण्यासाठी स्वतःही मजुरी. स्वतःचं घर नाही, दुसऱ्याच्या घरात भाड्याने राहणारा पूर्ण परिवार. एका बाजूला मोठ्या भावाचं शिक्षण, दुसऱ्या बाजूला स्वतःचं स्वप्न आणि मध्ये उभी कठीण परिस्थिती. पण योगेशने एक गोष्ट स्पष्ट पाहिली, मजुरी करून घर चालेल पण भविष्य नाही घडणार. 2016 साली 10वी, 88% गुण आणि प्रथम क्रमांक. परिस्थिती आडवी आली, पण स्वप्न आडवं आलं नाही. पुढचं शिक्षण परवडणार नाही हे कळताच त्याने मोठा निर्णय घेतला, देशसेवा. आई वडिलांच्या कष्टाची जाणीव मनात ठेवून तो दिवस रात्र मेहनत करू लागला. पहिल्याच प्रयत्नात अपयश. नशिबाने थांबवलं, पण त्याने स्वतःला थांबू दिलं नाही. जिद्द वाढली, मेहनत दुप्पट झाली आणि 2019 साली त्याची इंडियन आर्मीमध्ये क्लर्क म्हणून निवड झाली. तो दिवस फक्त त्याचा नव्हता, तो त्याच्या आई वडिलांच्या घामाचा विजय होता. लक्षात ठेवा, गरिबी अडथळा नाही, ती ताकद असते. अपयश शेवट नाही, ती पुढच्या विजयाची तयारी असते. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हाच स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आलेली असते. ही आहे योगेश तुकाराम हिरे यांची कथा, जिद्दीची, कष्टाची आणि स्वप्न पूर्ण करण्याची.